आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवबाप्पा, आजची पितृदिनाची फादर्स डेची उपासना हे देवबाप्पा तू आशीर्वादित कर. हे देवबाप्पा तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. आणि सर्वसमर्थ देवबाप्पा तुझे उपकार मानतो की तू आमचा स्वर्गीय पिता आहेस. आम्ही तुझी लेकरं आहोत आणि आम्हाला तुझी लेकरं होण्याचा तू मान दिलास. उपकार मानतो. प्रभूजी तू नामाला धन्यवाद देतो. तो सर्व समर्थ, जो सर्व शक्तिमान, जो आकाशावर पृथ्वीचं उत्पन्न करता तो परमेश्वर, जिवंत देव, जिवंत परमेश्वर आमचा स्वर्गीय पिता आहे. आम्ही त्याचे लेकरं आहोत. म्हणून हे देवबाप्पा तुझे उपकार मानतो. ही लहान प्रार्थना आमचा धन्य जाणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा. आमेन. हॅपी फादर्स डे टू यू ऑल. थँक्यू देवा. तर आपल्याला संडे स्कूलपासून पाठ केलेली ओवी आपण योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्या सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. किती मोठं हे वाक्य आहे, किती मोठं यामध्ये अर्थ आहे. अर्थ किती मोठा भरलेला आहे की परमेश्वराने सर्व जगावर प्रीती केलेली आणि सर्व जगासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. सर्व जगासाठी दिलेला आहे, नाही का. पण जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा नाश होणार नाही, त्यांना काय होईल? सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना त्याने लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांना त्याने स्वर्गीय जीवनामध्ये जाण्याचा अधिकार दिलेला आहे. योहान 1 अध्याय 12 वचन वाचा. योहान 1:12. हां, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणारे एकूण आहेत देवाची लेकरं. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आम्ही म्हणून काय आहोत? देवाची मुलं आहोत. देवाची स्तुती असो. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, प्रभू श्री ख्रिस्त, आणि त्याने प्रभू श्री ख्रिस्ताने आपला जीव वधस्तंभावर अर्पण केला. त्याचं पवित्र रक्त आहे ते त्याने सांडलं आणि त्याच्या पवित्र रक्ताच्या अर्पणामध्ये आमच्या पापांची काय झाली? क्षमा झाली. ही महान प्रीती परमेश्वराने आमच्यावर केली. आणि तो एकुलता एक पुत्र असा होता की तो परमेश्वरच होता. तो केवळ मनुष्य बनून आला आणि तो पवित्र होता. देवाचा पवित्र तो तूच, असं सैतानाने साक्ष दिलेली आहे. ते पण सभास्थानात, देवाचा पवित्र तो तूच, तो आमच्यामध्ये का पडतोस? तो पवित्र 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 जो होता, जो आहे, जो येणार, असं ज्याविषयी अहोरात्र देवदूत म्हणतात तो पवित्र प्रभू श्री ख्रिस्त. त्याचं रक्त शुद्ध आणि पवित्र असल्यामुळं त्याच्या अर्पणामध्ये आपल्या पापांची काय होते? क्षमा होते. वाचा 1 योहानाचं पत्र 1 अध्याय 7 वचन. योहानाचं 1 पत्र 1 अध्याय 7 वचन. पण जसा तो प्रकाशात आहे, हां, तसे जर आपण प्रकाशात चाललो, हां, तर आपली एकमेकांबरोबर भागी आहे. हां. आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतो. आमच्या सर्व पापांची क्षमा करण्यासाठी, सर्व पापांपासून आपल्याला शुद्ध करण्यासाठी परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्ताचं पवित्र शुद्ध रक्त आपल्याला पुरेसा, आणि ते त्यांनी अर्पण केलं आणि त्याच्या रक्तामध्ये आपल्या पापांची काय? क्षमा. मग ही प्रीती बघा लक्षात आली का? की परमेश्वराने आपल्यावर प्रीती केली. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. त्याच्या पुत्राचं रक्त पवित्र आणि शुद्ध होतं आणि त्याच्या अर्पणामध्ये, त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताच्या अर्पणामध्ये आमच्या पापांची काय झाली? क्षमा झाली. कारण त्यामध्ये ते सामर्थ्य होतं. फक्त ते पवित्र रक्तच पापांची क्षमा करू शकत होतं. याच्या आधी बकऱ्याचं अर्पण व्हायचं, कोंबड्यांचं अर्पण व्हायचं, घोड्यांचं अर्पण व्हायचं, पण त्या अर्पणाने पापांची क्षमा नाही. तर पापांची क्षमा होण्यासाठी पवित्र रक्त पाहिजे आणि ते पवित्र रक्त देण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त आला. म्हणजे किती मोठी प्रीती परमेश्वराने आपल्यावर केली पहा.
जो आकाश आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता आहे तो आमचा पिता आहे, तो आमचा स्वर्गीय बाप आहे. आणि स्वर्गीय बाप हे नातं येशू ख्रिस्ताने जोडून दिलेलं आहे. कारण त्याने एक प्रार्थना शिकवली, मग ते 6:9 ते आहे, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, है ना. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवली की तो स्वर्गात परमेश्वर आहे, स्वर्ग ज्याचं सिंहासन आहे, पृथ्वी ज्याचं पदासन आहे, अवघा आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता आहे, आकाश हे ज्याचं अंगुली कार्य आहे, जो अगम्य प्रकाशामध्ये राहतो, जो फिरण्याने छायेत येत नाही, जो सर्व समर्थ आहे, ज्याने केवळ फुंकर मारून तांबडा समुद्र दुभागला, ज्याने आकाशामध्ये सूर्य स्थिर केला, ज्याने यहोशवाला सामर्थ्य देऊन सर्व युद्ध जिंकले, ज्याने दाविदाला सामर्थ्य देऊन सर्व युद्ध जिंकले, तो परमेश्वर आमचा कोण आहे? स्वर्गीय पिता आहे. म्हणून देवाला धन्यवाद. आणि हे कुणी केलं? हे येशू ख्रिस्ताने केलं. त्याला तो हक्क आहे, कारण त्याने पित्याची आज्ञा मानलेली आहे. त्यामुळं येशू ख्रिस्त जे काही सांगतो ते पिता ऐकतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आम्हाला तो स्वर्गीय परमेश्वर पिता म्हणून जोडून दिलेला आहे. आपण लहान मूल कसं आपल्या वडिलांकडे हट्ट करून प्रार्थना करून मागतं, तसं आम्ही त्या स्वर्गीय परमेश्वराकडे हट्ट करून मागू शकतो. आणि तो आपल्याला देतो, कारण तो काल आला आणि युगायुग सारखाच आहे. तो आमच्या सर्व गरजा पुरवणारा परमेश्वर आहे. त्या रानामध्ये पण त्यांनी मान्ना दिला, त्या रानामध्ये पण त्यांना मांस खायला दिलं, त्या रानामध्ये त्यांचे कपडे फाटले नाही, त्या रानामध्ये 40 वर्ष त्यांच्या चपला झिजल्या नाहीत, त्यांना प्यायला पाण्यापासून सर्व गोष्टी परमेश्वराने त्या रानामध्ये सुद्धा पुरवल्या. आणि तो परमेश्वर इस्रायलचा रक्षक आहे आणि त्याला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. स्तोत्र 121:4. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. आता पहा, ते जेव्हा रानामध्ये होते तेव्हा रात्री काय असायचा? अग्निस्तंभ, म्हणजे परमेश्वर त्यांच्याबरोबर अग्निस्तंभाच्या रूपात, आणि दिवसा मेघस्तंभ, दिवसा परमेश्वर मेघस्तंभाच्या रूपात, दिवस रात्र तो त्यांच्याबरोबर होता. त्याला झोप लागत नाही की तो डुलकी घेत नाही. आपल्यासाठी, त्याच्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्यावर सैतानाने झडप घालू नये म्हणून त्यांचं संरक्षण करण्यासाठी. पहा, सैतान कसा आहे? गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. तर त्याची झडप आपल्यावर पडू नये म्हणून, त्याचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून, किंवा कुठल्याही गोष्टीचा बाधा आपल्याला होऊ नये म्हणून हा आमचा इस्रायलचा परमेश्वर आमच्या सर्व गरजा पुरवण्यासाठी अहोरात्र काय असतो? जागा असतो. ते परमेश्वराची प्रीती आपण पाहिली, आणि तो स्वर्गीय बाप आहे. या स्वर्गीय बापाकडून, स्वर्गीय पित्याकडून आम्ही शिकतो. आम्ही जे पृथ्वीवर आम्हाला परमेश्वराने आई आणि वडील होण्याचा अधिकार दिलेला आहे, ते आम्ही काय शिकतो? वडील रात्रभर कष्ट करतात, दिवस रात्र कष्ट करतात, मेहनत करतात. पहा, जे ड्युटीला जातात ते कधी कधी ओव्हर टाईम पण करतात, म्हणजे दिवस रात्री पाळी करून पुन्हा रात्र पाळी करून मग थकून घरी यायचं. कशाला? थोडेसे पैसे एक्स्ट्रा मिळतील, त्याच्यामध्ये काय होईल? मुलांचा काहीतरी खर्च करता येईल, मुलांना खर्च त्याच्यामधून काहीतरी काढता येईल. एक्स्ट्रा काम करतात. शरीर ठीक नसलं, तब्येत शरीर साथ देत नसलं, तब्येत ठीक नसली तरी त्याचा विचार ते वडील काय करत नाही. का बरं? मुलांच्या गरजा भागवण्यासाठी आई वडील विशेष करून रात्रंदिवस काय करतात? कष्ट करतात, नाही का? मुलांना काहीतरी घरी आले की मुलांना आनंद होतो. का? तर वडील काय करतात? काहीतरी त्यांना खाण्यासाठी आणतात, काहीतरी त्यांना पिण्यासाठी आणतात, किंवा काहीतरी त्यांना गिफ्ट घेऊन येतात. एक्स्ट्रा काम करणं, मेहनत घेणं, कष्ट घेणं, स्वतःला कपडे न घेणं पण मुलांना चांगले कपडे पुरवणं, स्वतःसाठी चांगल्या गोष्टी न वापरणं परंतु मुलांना मात्र चांगल्या गोष्टी घेऊन देणं, ह्या सर्व गोष्टी वडील काय करत असतात आपल्या मुलांसाठी. आणि ते गिफ्ट दिलं किंवा एखादी लहान मुलं बघा अगदी आतुरतेने वाट बघत असतात वडिलांची, कधी येतील आणि मला कधी काहीतरी चॉकलेट देतील किंवा खायला काहीतरी देतील किंवा काहीतरी टॉय खेळणं काहीतरी आणतील किंवा काहीतरी विशेष वेगळं घेऊन येतील. हे वडील अहोरात्र मुलांसाठी जे कष्ट करत असतात, मुलांना त्याची जाणीव असते. पुष्कळ मुलं त्याची जाणीव ठेवतात. परंतु बायबलमध्ये आज जे आपण वाचलेलं आहे, लूका शुभवर्तमान 15 अध्याय 11 ते 24,
याच्यामध्ये एक मुलगा असा सांगितलेला आहे की तो उधळ्या पुत्र आहे, उधळ्या पुत्र आहे. त्याला त्याच्या बापाची, कष्टाची, संपत्तीची कदर नाही, जाणीव नाही. आणि तो काय म्हणतो, मला द्या माझा वाटा, माझा मला द्या. वडिलांनी सांगितलं असेल कदाचित त्याला, समजावून नको, असं करू नको, तसं करू नको, नाही का. वडील नेहमी समजावून सांगतात, पण मुलं कधी कधी हट्टी असतात, कधी कधी ती मित्रांच्या नादाने ऐकत नाहीत. आणि ऐकलं नाही तर मग काय करणार वडील तरी. मग दिला त्याला त्याचा वाटा. तो सगळे पैसे घेऊन गेला परदेशी, आणि परदेशी घेऊन गेला तिकडे उडवले. मित्रमंडळ असतेच, लगेच पैसे असले की सगळे मित्रमंडळ गोळावले, आहे की नाही. आणि मग सगळे पैसे उडवले, आणि मग त्या देशामध्ये दुष्काळ पण पडला. त्यांच्याकडे पैसे पण नाहीत, दुष्काळ पण आहे. आता काय करायचं, तर काम शोधलं. त्यांनी काम काय भेटलं तर डुकरं चारायचं काम. मग डुकरांबरोबर राहायची त्याला वेळ आली. इतकंच नव्हे तर त्याला भूक लागली, तेव्हा डुकराच्या शेंगा खाव्या आणि पोट भरावं, अशी त्याच्यावर वेळ आली. म्हणजे जो मुलगा आईवडिलाचं ऐकत नाही त्याला ही वेळ येते, अगदी डुकरा समान व्हायची वेळ येते. म्हणून मुलींनी आपल्या आईवडिलाचं ऐकावं. असं जरी असलं तरी त्याच्या डोक्यात सद्विवेक बुद्धी प्राप्त होते, आणि त्याची बुद्धी जागृत होते. आणि तो विचार करतो की अरे, मी इथं अन्नाला पारखा झालेला आहे, पोरका झालेला आहे, मला अन्न पण भेटत नाही, डुकराच्या शेंगा खायची माझ्यावर वेळ आली, तर मी काय करीन. मी माझ्या बापाकडे जाईन, त्याच्याकडे खाण्यापिण्याची रेलचेल आहे. अरे, ती मी इथं पण कामच करतोय, हमालीच करतोय, मनमजुरीच करतोय, बापाकडे जाऊन करीन, कारण तिथे निदान भाकर तुकडा तरी खायला मिळेल, कारण मोलकऱ्यांना पण खायला तिथे भरपूर आहे. मी जाईन, मी बापाला म्हणेन, हे बापा, मी तुझ्याविरुद्ध, स्वर्गाविरुद्ध काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे, मला क्षमा करा. मुलगा म्हणण्याच्या लायकीचा मी राहिलेलो नाही, मला क्षमा करा. आणि जेव्हा तो हा उधळ्या पुत्र घरी येतो, तेव्हा बापाची प्रीती बघा, तो वाट बघत आहे त्याची, आणि तो लांब आहे तोवरच बाप ओळखतो त्याला. आता त्याचा अवतार कसा झाला, इतके दिवस त्याचे कपडे नाही चांगले, कपडे धुतलेले नाहीत, मळलेले असतील, फाटलेले पण असतील, दाढी केस वाढलेले असतील, आंघोळ नसल्यामुळं शरीराची दुर्गंधी येत असेल. आणि अशा अवस्थेतला हा मुलगा आला, आणि बाप काय करतो, पळत जातो आणि त्याला गळ्याभेट घेतो, त्याला मिठी मारतो. म्हणजे ही बापाची प्रीती आहे, हे बापाचं प्रेम आहे मुलावर. तो बाप असा म्हणला नाही की तू जरा आंघोळ करून स्वच्छ होऊन ये, मग आपण बोलू, असं नाही बोलला. किंवा तू जरा व्यवस्थित गाडी वगैरे कर, केस वगैरे काप, आंघोळ कर, चांगले कपडे घालत, मग आपण बोलू, असं पण नाही बोलला तुझा. तो सरळ पळत गेला. त्याची प्रीती पहा, त्याची प्रीती थांबवली नाही त्याला, त्याच्या प्रीतीने त्याला थांबवलं नाही, वडिलांच्या प्रीतीने त्याला थांबवलं नाही. पळत गेला. त्या तशा अवस्थेत असलेला तो मळकट मुलगा, मळलेले कपडे, वाढलेली दाढी, वाढलेले केस, अशा अवस्थेतला अंगाचा वास येणारा मुलगा त्याला काय करेल, त्याने मिठी मारली, त्याचे मुके घेतले, आणि त्याला खूप आनंद झाला. तर हीच प्रीती आहे आमच्या स्वर्गीय पित्याची परमेश्वराची. आम्ही कसेही असलो तरी परमेश्वर आम्हाला त्याच्या पवित्र स्थानी घेण्यास तयार आहे. फक्त आपण येशू ख्रिस्ताद्वारे जायचं आहे, कारण तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे, तोच जीवन आहे. आणि आत्ताच आपण पाहिले की त्याच्याच रक्तामध्ये पापक्षमा आहे. तर ही वडिलांची जी प्रीती आहे, ती प्रीती फार मोठी आहे, आणि त्या प्रीतीला पण काही अंत नाही, अशी ती प्रीती आहे. तर त्याने लगेच सांगितलं की याचे कपडे बदला, याला अंगठी घाला. वडिलांनी सांगितलं या मुलासाठी, याचे कपडे बदला, याला अंगठी घाला. आमचा स्वर्गीय पिता परमेश्वर पण म्हणतो त्यांचे कपडे बदला, म्हणजे आपले, त्याच्यावर विश्वास ठेवणारे, कारण तो स्वर्गीय पिता आहे, आपण त्याची लेकरं आहोत. वडिलांचं कधी कधी मुलं ऐकत नाहीत, आणि जे ऐकत नाहीत त्यांच्यावर उधळ्या पुत्र अशी व्हायची वेळ येते.
की ज्याला उधळ्या पुत्राला डुकरा समान व्हायची वेळ आली, डुकरांच्या शेंगा खायची वेळ आली. तसं जे मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत, त्यांना सोडून जातात, एकटे राहायचा प्रयत्न करतात, आईवडिलांचं ऐकत नाहीत, भांडणं करतात, त्यांना मान देत नाहीत. देवाची 5वी आज्ञा आहे, तू आपला आई व बाप यांचा मान राख. ते करत नाहीत, ते परमेश्वराला आवडतील का सांगा? परमेश्वराची आज्ञा न पाळणारे परमेश्वराला आवडतील का सांगा? नाही आवडणार. कारण इथे 6वा अध्याय 1-2 वचन असं आहे की तू आपला आई व बाप यांचा मान राख, म्हणजे तू पृथ्वीवर दीर्घायुष्य होशील आणि तुझं कल्याण होईल. अभिवचन असलेली पहिली आज्ञा आहे असं संत पौल म्हणतात. आहे ही 5वी आज्ञा, पण अभिवचन असलेली पहिली आज्ञा इतकं महत्त्व दिलेलं आहे. पहिल्या 4 आज्ञा परमेश्वराच्या बाबतीत आहेत आणि 5वी ही आज्ञा अशी आहे की जी आईवडिलांबद्दल पहिलीच आज्ञा आहे की तू असं कर, आईवडिलांचा मान राख, म्हणजे पृथ्वीवर तू दीर्घायुष्य होशील आणि तुझं कल्याण होईल. वाचा इफिस 6:1-2. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुष्य व्हावे. म्हणजे पृथ्वीवर दीर्घायुष्य पाहिजे असेल, आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर आई आणि वडील यांना मान द्या, किमान त्यांचा अपमान करू नका. ते सांगितलेलं तुम्हाला पटत नसेल तर निदान त्यांचा अपमान तरी करू नका. होऊ शकते की विचारांमध्ये मतभेद होऊ शकतात. वडील म्हणत असतील तू डॉक्टरकीला जा, मुलाला वाटत असेल आपण इंजिनिअरिंगला जाऊ. मत पटत नसेल तर तुम्ही तुमचा विचार करू शकता. तुमच्या आवडीनिवडी या तुमच्या स्वतःच्या आहेत. पण अशा मॅटर ऑफ डिफरन्समध्ये तुम्ही आईवडिलांचा काय करू नका, अपमान करू नका, कारण ते देवाला न आवडणार आहे. देवाला न आवडणार. जेव्हा मॅटर ऑफ डिफरन्स येतो की आईवडील एक सांगतात आणि तुमची इच्छा दुसरी असते, तेव्हा तुम्ही सर्वप्रथम देवाला शरण जा, देवाकडे प्रार्थना करा आणि देवाला विचारा मी काय करू, तुम्हाला मार्गदर्शन करा. तुम्हाला काय कर मार्गदर्शन करा. योग्य मार्गदर्शन परमेश्वर तुम्हाला करीलच करेल. जर तुम्ही प्रार्थना केली की मी काय करावं, तर परमेश्वर तुम्हाला कसं मार्गदर्शन करतो? तुमचा एकच मार्ग मोकळा ठेवतो, दुसरा मार्ग सगळे बंद झालेले असतात आणि त्याच मार्गाने तुम्हाला जायचं असतं. ती देवाची इच्छा असते. म्हणून आईवडिलांचं ऐकायचं आणि जर त्यांची विचार आणि आपले विचार वेगळे असतील, पुष्कळ बाबतीत वेगळे होतात. आता मी एक उदाहरण सांगितलं की डॉक्टरकीला जायचं आहे पण याला इंजिनिअरिंगला जायचं आहे, आर्ट्सला जायचं आहे पण कॉमर्सला जायचं आहे की सायन्सला जायचं आहे, तर तेव्हा तुम्ही पहिले प्रार्थना करा, नाही का? प्रार्थना करा आणि देवबाप तुम्हाला उत्तम ते देईल. कारण तुम्ही प्रार्थना केली आहे, मग मार्ग देवाच्या हातात असतो आणि देव तुम्हाला हाताला धरून चालवतो. पण जर प्रार्थना केली नाही, डिफरन्स ऑफ ओपिनियन झाले आणि आपण आपल्याच मनाने चालू लागलो तर मग उधळ्या पुत्रासारखी अवस्था होते. कारण कदाचित तो निर्णय चुकीचा पण असू शकतो. प्रॉपर्टी घेतली त्यांनी, गेला, उधळली आणि निर्णय त्याचा चुकला. असा निर्णय जर त्याने देवाला घेऊन केला असता तर त्याने जी प्रॉपर्टी घेऊन गेला त्याच्या दुप्पट कमवून परत वडिलांना येऊन आनंदाने सांगितलं असतं, बघा बाबा मी काहीतरी केलेला उद्योग व्यवसाय त्याच्यामधून. पण देवाला न भिणारा हा मुलगा, देवाकडे प्रार्थना न करणारा हा मुलगा, देवाला न विचारणारा हा मुलगा, वडिलांशी डिफरन्स ऑफ ओपिनियन झाला आणि तो निघून गेला आणि त्याच्यापुढे डुकरा समान होण्याची वेळ आली. तरीही बापाची प्रीती फार मोठी आहे, फार महान आहे. त्याने त्याला जवळ घेतलं, त्याने त्याला मिठी मारली आणि त्याला म्हटला याचे कपडे बदला, याला अंगठी घाला. आमचा स्वर्गीय पिता पण आमच्यावर अशीच प्रीती करतो. तो पण आम्हाला नवीन कपडे देणार आहे. ते कुठले आहेत बघा, प्रगटीकरण 7:13-15. प्रगटीकरण 7:13-15. तेव्हा वडील मंडळांपैकी
एकाने मला म्हटले, तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले, शुभ्र जगे परिधान केलेले हे कोण आहेत? शुभ्र जगे परिधान केलेले हे कोण आहेत कोठून आले? व कोठून आले? मी त्याला म्हटले, मी त्याला म्हटले, प्रभू हे तुला ठाऊक आहे. प्रभू हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहे. मोठ्या संकटातून येतात ते हे आहे. म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये शुभ्र वस्त्रे, शुभ्र वस्त्रे परमेश्वर देणार. कुणाला देणार? कुणाला देणार? मोठ्या संकटातून आलेल्यांना, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावासाठी ज्यांनी छळ सोसलाय, ज्यांनी जीव दिलाय, त्यांना हे शुभ्र वस्त्रे देणार परमेश्वर देणार. ज्यांना जीव गमवावा लागला, आता बघितलं तुम्ही मणिपूर ना तिकडे, आणि येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना आणि पुष्कळ देवाचे जे शिष्य याजक आहेत, पुष्कळ लोक ठार मारले जातात देवाच्या नावासाठी. का तर तुम्ही येशू ख्रिस्ताची सेवा करता म्हणून. त्यांना हे प्रकटीकरण 7:13-15 शुभ्र वस्त्रे परमेश्वर देणार. जसं ह्या बापाने काय केलं, त्याच्या मुलाला नवीन कपडे घाला म्हणून सांगितलं, तसं परमेश्वर आपल्याला, आपला स्वर्गीय बाप आहे तो स्वर्गीय राज्यामध्ये शुभ्र वस्त्रे देणार. आणि आपल्याला काय देणार? आपण समजा देवाच्या नावासाठी आपल्याला मरण नाही आलं, देवाच्या सेवेमध्ये आपलं रक्तसाक्षी आपण नाही झालो, किंवा कुणी आपल्याला ठार नाही मारलं, तर आपल्याला काय मिळणार ते पण आहे. प्रकटीकरण 19 अध्याय 8 वचन. प्रकटीकरण 19 अध्याय 8 वचन. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावायला दिले आहे. तेजस्वी आणि शुद्ध असं तागाचं तलम वस्त्र देवाच्या मंडळीला, म्हणजे आपल्याला जे रक्तसाक्षी झालेले नाहीत त्यांना तेजस्वी आणि तागाचं असं शुद्ध तलम वस्त्र, ते पण छान आहे, ते पण सुंदर आहे. देवाची स्तुती असते. परमेश्वर आपल्याला ही शुभ्र वस्त्र आणि तागाची तलम वस्त्र स्वर्गीय राज्यामध्ये देणार आहे. का? आपण त्याची मुलं आहोत, आपण त्याला स्वीकारलेला आहे. तो आमचा देव आहे, तो आमचा पिता आहे, तो आमचा स्वर्गीय बाप आहे, नाही का? आणि तो आपल्याला काय देणार? अंगठी पण देणार आहे. जसं ह्या बापाने काय दिलं? अंगठी दिली. तसं परमेश्वर आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये काय देईल? अंगठी देईल. प्रकटीकरण 2:17. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन, आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. पांढरा खडा डायमंड तो आपल्याला परमेश्वर देईल, म्हणजे एक अंगठी देईल परमेश्वर आपल्याला, आणि त्याच्यावर आपलं नवं नाव लिहिलेलं असेल. देवाची स्तुती असेल. या बापाने सुद्धा त्या उधळ्या पुत्राला जसं दिलं नवीन कपडे, तसं परमेश्वर आपल्याला नवीन तागाची शुद्ध तलम वस्त्रे किंवा शुभ्र वस्त्रे दिली. या बापाने जसं अंगठी दिली, तसा परमेश्वर पण आपल्याला पांढऱ्या खड्याची, डायमंडची काय देईल? अंगठी दिली. देवाची स्तुती असेल. पहा, इतर लोकांमध्ये आपण बघतो, भक्त आहेत, अंधभक्त आहेत, नबी आहेत, है ना, नबी आहेत, आणि बंदे आहेत. बंदे असा शब्द ऐकतायत तुम्ही? भक्त, नबी, बंदे. पण आपल्यामध्ये मात्र तसं काही नाही. भक्त पण नाही, नबी पण नाही, बंदे पण नाही. आपल्यामध्ये पिता आणि पुत्र्याचं नातं आहे, आणि ते फार जवळचं आहे ना. म्हणून आपला देव जिवंत देव आहे, तो आपल्याला पित्या समान आहे, आणि म्हणून आम्हाला त्याचा काय आहे? अभिमान आहे. आम्ही कोण त्याचे भक्त नाही, आम्ही कोण नवी नाही, आम्ही कोण बंदे नाही, तर आम्ही त्याचे कोण आहोत? लेकरं आहोत, पुत्र आणि कन्या असे आहोत, है ना. योहान 1:12 वाचलं ना आपण. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने त्याचे पुत्र व कन्या होण्याचा, मुलं होण्याचा अधिकार दिला. देवाची स्तुती असेल. तर वडिलांचं जे आहे प्रेम, प्रीती, ती आपण पाहिली उधळ्या पुत्राच्या उदाहरणामध्ये,
किंवा तो धावत गेला आणि त्याची काय अवस्था आहे हे त्यांनी पाहिली नाही, तर त्यांनी सरळ त्याला काय केलं, मिठी मारली. त्याचा अंतकण पिळवटून निघालं, कळवळ आला त्याला, आणि त्या मुलाला त्याच्या त्याही अवस्थेत त्यांनी काय केली, मिठी मारली. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. योहान शुभवर्तमान 4 अध्याय 46 वचनापासून पुढे. योहान 4:46. नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला. हां तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. हां त्याच वेळी कोणी एक अंमलदार होता. हां त्याचा मुलगा कर्करोगात आजारी होता. हां येशू यहुदातून गालिलात आला आहे हां हे ऐकून तो त्याच्याकडे गेला. हां. आणि त्याने त्याला विनंती केली की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, हां कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. हां हां बरं. आता पहा, एक अंमलदार आहे आणि तो येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे की त्याचा मुलगा कफरनहूममध्ये आजारी आहे, आणि तो विनंती करतो, प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताकडे की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागला आहे. आणि मग येशू ख्रिस्त केवळ शब्द बोलतो आणि काय होतं, त्याचा मुलगा वाचतो, बरा होतो. देवाची स्तुती असो. असं होतं पुष्कळ वेळा की मुलं आजारी आहेत तेव्हा वडील चर्चमध्ये येतात, गुडघे टेकतात, प्रार्थना करतात, त्यांचं मन दुःखी होतं आणि ते फार कष्टी होतात, आणि ते मुलासाठी काय करतात, प्रार्थना करतात. पुष्कळ वेळा ते देवाचे सेवक किंवा पाळक यांना पण फोन करून सांगतात की त्यांचा मुलगा बरा नाही, त्याला तो आजारी आहे, आणि कृपा करून आपण त्याच्यासाठी काय करा, प्रार्थना करा. तर हे वडिलांचं मन आहे, वडिलांचं अंतःकरण आहे. वडील मुलांसाठी खरोखर अहोरात्र काय करत असतात, कष्ट घेत असतात, काबड कष्ट करत असतात. मुलांना त्याची जाणीव असली पाहिजे. मी सांगितलं की डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतात. जेव्हा अशी असतात डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतं वेगळी असतात, मतभिन्नता असते, तेव्हा मुलांनी प्रार्थना केली पाहिजे, आणि जो मार्ग देव दाखवेल त्या मार्गाने मुलांनी गेलं पाहिजे. मुलांनी वडिलांचा सल्ला ऐकायला पाहिजे. दाविदाने शल्मोन राजा झाल्यानंतर एक सल्ला दिला. तो आहे 1 राजे 2 अध्याय 1 ते 4 वचन. वाचा जरा प्लीज. 1 राजे 2 अध्याय 1 ते 4. 1 राजे 2 अध्याय 1 ते 4. दाविदाचा अंतकाळ जवळ आला. तेव्हा त्याने आपला पुत्र शल्मोन यास ताकीद देऊन म्हटले. बघा, ताकीद दिलेली. हां 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 सगळ्यात महत्त्वाचं तो सांगतो, परमेश्वराच्या आज्ञा पाळ, त्याचं अनुशासन पाळ. हां त्याच्या मार्गाने चाल. हां मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराचे जे काय आज्ञा, नियम, निर्बंध आहेत ते पाळ. हां देवाची स्तुती असो. हे दाविदाने सांगितलेला सल्ला आहे शल्मोनाला राजा झाल्यानंतर, की तू असं कर, देवाचे नियम पाळ, तुला यशप्राप्ती होईल. आणि मग शल्मोनाने पुष्कळशा देवाला गौरव देण्याचा प्रयत्न केला. त्याने मंदिर वगैरे बांधलं देवाचं, परमेश्वर त्याच्याशी बोलला, आणि शल्मोनाच्या काळात त्याच्या राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये काय होती, शांती होती. म्हणून वडिलांचा सल्ला मुलांनी काय झाला पाहिजे, ऐकला पाहिजे, पाळला पाहिजे, नाही का. आणखी एक उदाहरण सांगतो. एस्तेर ही राणी होती, आणि मर्दखय हा तिला वडिला समान होता, त्याने तिचा सांभाळ केला होता. आणि तो तिला एक सल्ला देतो की सर्व यहुद्यांची कत्तल होणार आहे, परमेश्वर कसा पण यहुद्यांना वाचविलच, पण तू तुझ्या घराण्याचा नाश करून घेशील, तर तू काय कर, राजासमोर जा आणि हे थांबव. असा सल्ला एस्तेर राणीला तिचा बापासमान चुलता मर्दखय हा देतो. आणि एस्तेर राणी हा सल्ला ऐकते. ती 3 दिवस उपवास करते आणि राजासमोर जाते आणि यहुद्यांची कत्तल व्हायची थांबते. हे जे सल्ले, पिता समान आपले वडील जे असतात, वडील आहेत, पिता समान लोक आहेत, ते जे सल्ले देतात ते ऐकले पाहिजे. प्रार्थनापूर्वक देवाला घेऊन ते पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ही मुलं Efeses 6:1-2 प्रमाणे पृथ्वीवर दीर्घायुष्य होतील आणि त्यांचं कल्याण होईल. जे ऐकत नाहीत, जे स्वतःच्याच मनाने चालतात, जे स्वतःच्याच धुंदीमध्ये असतात, जे स्वतःच
स्वतःला शहाणे अतिशहाणे मोठे समजतात ते मुलांची अवस्था मात्र उधळ्या पुत्रासारखी होते. म्हणून आई आणि वडील यांचा सल्ला ऐका. ते रात्रंदिवस तुमच्यासाठी कष्ट करतात, त्याची कदर ठेवा, त्यांना योग्य मान सन्मान द्या. परमेश्वराला आवडणारा ही गोष्ट आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, आम्ही स्वर्गीय पिता परमेश्वर याच्या अधीन आणि स्वाधीन असावं असा आत्मा तू आम्हामध्ये घाल. तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र शुद्ध रक्ताने तू आम्हाला धुवून शुद्ध कर. आणि आमच्या पृथ्वीवरचे आईवडिला समान असलेले लोक यांची देव बाप्पा आम्ही मान सन्मान करावा, त्यांचा आदर करावा, त्यांच्या आज्ञेत राहावं, त्यांच्या आज्ञा पाळावं असं तुझं प्रभूच्या नावात मागतो देव बाप्पा. आमेन.